नकोच आहेत आम्हाला, कारण आम्हाला शेती विकून जगायचं नाही तर शेती पिकवून जगायचं नाही. पूर्वीपास आम्ही जगत आलो. आणि मग अशी के भारती म्हणाले तसं आपण विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. आम्ही सांभाळलं, आमच्या आईवडिलांनी सांभाळून आमच्यावर दिले. आज आम्ही ते सांभाळून आमच्या वारसदाराकडे द्यायचं. आणि मग भविष्यामध्ये जर चुकून आम्ही या सरकारच्या निर्णयाला बळी पडलो तर आम्हाला पुढची पिढी कधीही माफ करणार नाही रविदा. आणि म्हणून आज गरज नसताना हा शक्तिपीठ लादला जातो आणि या शक्तिपीठाला विरोध करण्यासाठी प्रचंड 12 जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी साम दाम दंड भेद या सगळ्या तयारीनिशी उतरतात. 14 मेला आपल्याला शाहू वाचनालय या ठिकाणी सगळ्यांनी जमायचं आहे या भूमिकेसाठी की कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठाला 1 इंचही आम्ही जमीन देणार नाही, आम्हाला द्यायची गरज नाही. कारण का आम्ही स्वतः पिकवतो, स्वतः करतो. आम्हाला स्वावलंबीपणापासून परावलंबीपणात जायचं नाही, हा निर्धार या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि मगाशी मरूरमध्ये कोणतरी म्हणाले की जर समजा एखाद्या गट नंबरमध्ये मोजणी करायला आले तर बाकीच्या लोकांनी मग तो बघील मी माझ्या गट नंबरमध्ये आल्यानंतर जाईल, तर असं होता कामा नये. मग ते एक फट तयार होईल आणि एकदा का ती फट तयार झाली आणि एकदा का त्यांना आत प्रवेश मिळाला तर हे सरकार तुम्हाला माहीत आहे की बदलत नाही. त्यांनी घेतलेला निर्णय आज मडूरमध्ये तुम्हीच म्हणत होता काय की काय होईल या लढ्याचं काय होईल, तर लढा आपण लढायचा आहे. आमच्यासोबत दिग्गज 2 नेते आहेत, फक्त त्यांच्यासोबत आपण किती ताकदीनं जातो हे महत्त्वाचं आहे. एकदा का राजू शेट्टी आणि आमचे नेते सन्माननीय बंटी पाटील साहेब यांच्यासोबत आपण उभारतो तर माझा विश्वास की कुठल्याही परिस्थितीमध्ये या मंत्रिमंडळाला हा निर्णय रद्द करावा लागेल. खरं तर मुश्रीफ साहेबांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी तिथल्या लोकांना एक शब्द दिला की मी बघतो काय करायचा, हा बदलता येतोय काय रद्द करता येतोय, पण त्यांनी धूर्तपणानं तो बदलला, रद्द केला नाही. पण आमच्या इथले पालकमंत्री आणि सन्माननीय आंबेडकर साहेब यांना हा निर्णय का घेतला आला नाही तेच काय कळत नाही. त्यांनी सुद्धा ही ठाम भूमिका घ्यायला पाहिजे. तुमच्या आमच्या जीवावरती आज त्यांचं निवडणुकीचा इथून सगळा डोलारा उभा आहे. तुम्ही आम्ही मदत करत आहोत, तुम्ही आम्ही ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहतात. म्हणून मंत्रिमंडळातल्या त्या मंत्र्याच्या खुर्च्यापर्यंत ते पोचले. मग ज्यांनी विश्वासाच्या खांद्यावरती विजयाची दहीहंडी फोडण्यासाठी त्यांना मानवी मनोऱ्यावर स्वतःच्या खांद्यावरती उभा केलं, त्या विश्वासाच्या खांद्यांना शेतीच्या रूपानं या ठिकाणी लात मारून चालणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून तुमच्या आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील तर निश्चितपणानं त्यांनी हा शक्तिपीठ उदय रद्द करण्यासाठी एक आक्रमक पवित्रा घ्यावा. तसं ते आक्रमक आहेत, पण इतर का कच खायला लागल्यात तेच आम्हाला कळत नाही आणि त्यांनी एकदा ती भूमिका जाहीर करावी. अन्यथा मग शेवटी आपण आहोत, आमची लढाई आम्हालाच लढावी लागेल, आमच्यासाठी कोणीही उभारणार नाही. कारण असं आता वातावरण बनत चाललं आहे की तुझा संघर्ष आहे, तुझा काटेरी मार्ग आहे, तू चाल रक्तबंबाळ तू हो. भविष्यामध्ये जर यातून काय चांगलं झालं तर तुझ्या सत्कारासाठी आम्ही येऊ, पण तुझ्यासोबत